खासदार वंदना चव्हाण आपल्यासोबत आहेत. ते आपण पाहिले की काल काय घडलेलं आहे आणि काय जे आहेत विधेयक संमत करून घेण्यात आले आहेत. आज तुम्ही इथं आलेला आहात, परंतु मेन उद्देश काय आहे? आपल्याला कल्पना आहे की काही वर्षापासून वेगवेगळे इश्यूज ज्या वेळेला सभागृहात आम्ही मांडतो, बेरोजगारी असेल, महागाई असेल, अडाणींचा इश्यू असेल, हे सगळे इश्यूज ज्यावेळेला ऑपोजिशन म्हणून आम्ही मांडतो त्यावेळेला आम्हाला मांडून दिलं जात नाही, बोलून दिलं जात नाही. अगदी मोदी सरकारवर टीका करायची म्हटली तरी लगेच आमचे माईक थांबवले जातात. तर लोकशाहीमध्ये ट्रान्सपरन्सी असते, अकाउंटेबिलिटी असते, दोन्ही बाजूचं ऐकून घ्यायचं असतं, पण ते होत नाहीये. ही आज शोकांतिका आहे. 13 तारखेला जो गंभीर प्रकार लोकसभेच्या सभागृहात झाला अत्यंत गंभीर आहे. 13 तारखेला 2001 साली आपण पाहिलं टेररिस्ट अटॅक झाला होता. त्याच पद्धतीचा किंवा तेवढा जरी सिरियस नसेल तरी होऊ शकतो सिरियस हा इन्सिडेंट, पण ह्याच्यावर शोकांतिका आहे की गव्हर्नमेंट त्याच्यावर स्टेटमेंट देऊ करत नाही. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. आणि आमची मागणी आहे की त्यांनी स्टेटमेंट करावं, पण आता तर त्यांचं आम्हालाच बाहेर काढलेलं आहे, निलंबित केलेलं आहे. मुद्दा हाच आहे की राज्यसभेच्या सभापतींच्या संदर्भामध्ये जे नाटक करण्यात आले त्यावर प्रश्न उपस्थित ते त्याच्यावर काय बोलायचं मला कळत नाही. त्यांनी वेगळंच त्याला वळण दिलेलं आहे. एक उपराष्ट्रपती किंवा चेअरमॅन राज्यसभेचे जातीमुळे झालंय किंवा मी शेतकरी आहे म्हणून झाले असं म्हणणं हे नीतिमत्तेला सोडू नये असं मला वाटतं. धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. हे नीतिमत्तेला सोडून आहे आणि त्यामुळं केवळ जे निलंबन करणं हे अतिशय चुकीचं असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे